नमस्कार मित्रांनो, हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। सध्या तुम्ही घराबाहेर पडलात, काय जाणवतं? अंगाची लाईलाई करणारी उष्णता, म्हणजे मित्रांनो पण हे ऊन नाहीये, हे तुमच्या शरीरावर, हृदयावर आणि विशेषतः म्हणजे मेंदूवर एक गंभीर हल्ला असू शकतो। गेल्या काही दिवसापासून आपण एक ऐकतोय की उन्हातून आल्यानंतर अचानक लकवा मारला गेला। म्हणजे आमच्याकडे पण भरपूर पेशंट येतात की उन्हातून आलो ना अचानक लकवा झालाय, कोणी चक्कर येऊन पडले, याला लोक नशीब मानतात। पण वैद्यक शास्त्र याला दोन वेगळ्या गोष्टी मानतं। एक पहिली गोष्ट म्हणजे हिट स्ट्रोक आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेन स्ट्रोक। या दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत, त्यांचे लक्षण वेगवेगळे आहे आणि त्यांचे उपचार पण वेगळे आहे। म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ही 8 भागांची विशेष मालिका घेऊन आलो आहे। तुम्ही विचार करत असाल की उन्हाळ्यावर तर खूप व्हिडिओ आहेत, मग हेच का बघायचे? मित्रांनो, हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओवर आम्ही केवळ वरवरची माहिती देत नाही, आम्ही वैद्यकीय शास्त्राच्या आधारावर तुम्हाला हे सांगणार आहोत की 45 डिग्री उन्हात शरीरात नक्की काय होतं, डिहायड्रेशनमुळे रक्त कसं घट्ट होतं, दुसरी गोष्ट त्याचा ब्रेन स्ट्रोकची संबंध काय, उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यानं स्नायूंवर काय परिणाम होतो आणि एसी मधून थेट उन्हात गेल्यावर शरीराची थर्मो रेग्युलेशन यंत्रणा का ताणली जाते, हे सर्व आम्ही वैद्यकीय पुराव्यासह मांडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सजग असाल। तर या मालिकेतील नक्की आपण काय पाहणार आहोत? एक पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळा आणि स्नायूंचा कमकुवतपणा, म्हणजे शरीरात असणारे इलेक्ट्रोलाइट्स, त्याला आपण क्षार म्हणतो, इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्समुळे शरीरावर काय परिणाम होतो। दुसरी गोष्ट हिट स्ट्रोक, म्हणजे हिट स्ट्रोक आणि विरुद्ध ब्रेन स्ट्रोक, या दोन वेगळ्या वैद्यकीय स्थितीमधील फरक ओळखा, त्याचे कारण काय, त्याचे लक्षणं काय, त्यासाठी प्रथम उपचार काय केले पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट डिहायड्रेशन आणि ब्लड विस्कोसिटी, म्हणजे उन्हाळ्यात पाणी न पिण्याने रक्त घट्ट होते, ब्रेन स्ट्रोकचा कसा धोका वाढतो। चौथी गोष्ट म्हणजे 12 ते 4 चे सत्य, या वेळेत हायपरथायरॉइडमुळे शरीरावर कसा ताण येतो। पाचवी गोष्ट हिट स्ट्रोकचे 5 धोक्याचे संकेत, हाय बॉडी टेम्परेचर, थांबलेला घाम, कन्फ्युजन, जलद श्वास। त्याच्यानंतर 6वी गोष्ट हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स, निसर्गाने दिलेले उपाय, म्हणून हे वैद्यकीय उपचारांचे पर्याय नाहीये, पण मग ते लगेच ओळखा। इमर्जन्सी प्रोटोकॉल, जर कोणाला हिट स्ट्रोक आला तर थंड जागी न्या, ओल्या कापड्याने पुसा, त्वरित रुग्णालयात न्या तुमच्या जवळ, किंवा घरगुती उपचारांवर जास्त वेळ घालवू नका। 8वी गोष्ट म्हणजे एसीतून थेट उन्हात गेल्यानंतर काय होतं, थर्मोरेग्युलेटरी स्ट्रेस, म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रण यंत्रणा जपण्यासाठी काय करायला लागतं। तर हे सर्व विषय आम्ही 4K व्हिज्युअल्स आणि वैज्ञानिक पुराव्यांसह मांडणार आहोत। म्हणजे मी मित्रांनो, ही माहिती तयार करण्यासाठी जे आमच्या टीमने खूप मेहनत घेतली, आमचा उद्देश एकच, महाराष्ट्र आणि भारतातील प्रत्येक नागरिक उन्हाळ्यात सुरक्षित राहावा। महत्त्वाची सूचना म्हणजे या मालिकेतील माहिती ही सामान्य आरोग्य जागरूकतेसाठी आहे। कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी आपण संपर्क केला पाहिजे। हे व्हिडिओ वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आताच या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा चुकणार नाही। आजचा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। तुमचा एक शेअर केलेली लिंक हे कोणाच तरी वडील, कोणाच तरी आई किंवा कोणाच तरी मित्र यांचा जीव वाचू शकते। तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत हिट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोक नक्की फरक काय। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत भरपूर पाणी प्या, इलेक्ट्रोलाइट सांभाळा, काळजी घ्या। धन्यवाद।